अरे बापरे, मी म्हणूनच राहिलो. पै पै शांताराम पै. शकुना बहिणा काचेंदी फसून टाकलं मले. महादेव महादेव लवकर लवकर ये महादेव. अरे शांताराम भाऊ, ते पाण्याने पळून जासान ना, हातपाय मोडून जाईन. काऊन धावत पाय चालले, कुठे चालले तर. अरे महादेव, तुला काय सांगू मी. अरे रानडुकर लागलं होतं मांग राजा. का रे, तिची आवाज दिली तुले मी. मला तर वाटलं आता शांताराम फाळलं तुला रानडुकर येणं. एवढा भेलो राजा मी महादेव. शांताराम भाऊ, कुठे रानडुकर? राजा त्या शेजारच्या आंब्याखाली मस्त 2-3 रानडुकर बसले राजा. मला रातभर आवाज आला डुकरायचा, पण मी म्हणत जाऊ दे, माझ्या मनातला भ्रम असेल. पण नाही, पाहतो तो का नाही रानडुक्कर. महादेव महादेव राजा, मी चाललो घरी आता. मी काही थांबत नाही. शांताराम भाऊ, पण तुम्हाला सांगतो, एकट्याले जंगलांमध्ये राहणं चांगली गोष्ट नाही आहे. नाही, आता मी शांतीले माफी मागतो, काही करतो, पण चाललो मी आता घरी. शकुनाबाईच्या बी घरी जात नाही. समजलं मला शकुनाबाईचं कसं आहे तर. महादेव, झालं का तुझं? चलता का घरी? 5 मिनिटं थांबा तुम्ही. एवढं पाणी लावून देतो आणि डबा आणायला जातो मी घरी. चला. आता शांती बी मला माफ करते की नाही करत. मला तर वाटते डायरेक्ट शांतीजवळ चाललं जावं. मयच घरदार होय, मी एवढं घेऊन राहिलो. डायरेक्ट जातो घरांनी. माझ्या बापाचं घर होय, शांतीच्या का बापाचं घर होय. मान देऊन राहिलो मी शांतीले. नाही नाही, मला धट राहा लागेल. स्ट्रॉंग शांताराम, स्ट्रॉंग राहा एकदम. शांताराम भाऊ, चला. हा, चल चल महादेव. काय राजा शांताराम भाऊ, कायले घरांनी वादावादी करता राजा, आणि कायले घर सोडून जाते हो कुठे तुम्हाला? महादेव, तुला खोटं नाही सांगत मी. माझी बहीण आली की माझ्या घराने भांडणच लागतात. पण शांती म्हणते ते गोष्ट खरी आहे. आज समजलं मला. पाहून घे, बहिणीने आधार दिलाच नाही शेवटी. मी तरी तिला कधी बी आधार देऊ. ते जाऊ दे शांताराम भाऊ, जाय घरी आता. शांताबाईले म्हणा माफ कर मला, बस. नाही शांताराम, तू ऐक ना शांती. महादेव, एक काम करतो माझ्यासाठी. शांताराम भाऊ, सवितानं स्वयंपाक करून ठेवला असेल, मला डब्बा आणा लागते. माणसं येतात माझ्या वावरांनी, काय म्हणता सांगा. महादेव, एक काम करतो, शांतीले मला बोलणं खोटं वाटेल, तू चल माझ्यासोबत शांतीला सांगायसाठी. महादेव, एवढं काम करतो, नाही तर माझ्या जीव चालला जाईल एखाद्या दिवशी. त्या रानडुकरानं घेऊन घेईन माझ्या जीव. एकुलता एक लाळा नवसाचा आणि एकुलता एक नवरा आम्ही शांतीचा. सांग, मै नको कदर करू, पण शांतीची तर कदर कर का नाही महादेव? भलतं सलतं नका बोलू शांताराम भाऊ. चला, येतो मी 5 मिनिटं. शांताराम भाऊनं जागीच दिली टिकवून. संदीप, तुम्ही ड्युटीवर चालले काय? तुम्ही तर म्हटलं होतं की आज सुट्टी काढतो मी. मनीषा, फक्त मीटिंग आहे एक मीटिंग करून लवकर येतो. ठीक आहे संदीप. किती वाजता चालता मग बाजारात? मनीषा, तू म्हणशील तेव्हा जाऊ आपण. बस, तू कामं करून ठेव, आलोच मी. अरे संदीप, कुठे चालला संदीप तू? आई, ऑफिसमध्ये चाललो मी, मीटिंग आहे, लवकर येतो. संदीप, तुला माहिती आहे ना, मावशीच्या घरी जायला की लग्न आहे म्हणून. आई, लग्न मावशीच्या घरी? नाही, हे नाही माहीत. तू सांगितलं काय मनीषाले? तू लवकर ये, मी मनीषाला सांगायसाठी झाली. जाय लवकर. अरे बापरे, लग्न जमलं. या निमित्ताने मनीषाला घेऊन जाता येते कुठं ना कुठं. मनीषा, आज स्वयंपाकी बनवू नको, नाश्ता बनव फक्त. आपल्याला सगळ्याला लग्नात जावं लागते. माझ्या बहिणीच्या पोराचं लग्न आहे मनीषा. आई, खरंच काय? आज झाला ते का आपल्याला? हो मनीषा, आताच तिचा फोन आला. लवकर या सर्वजण. मी बॅग भरतो, तू नाश्ता बनव. ठीक आहे. संदीप येतात तोपर्यंत. आई, शिवानी ताई येऊन राहिल्या काय? शिवानी येते ना, तिचं कॉलेज करून आपण पोचलो तेव्हा ती पोचते. चल मनीषा, आता टाइमपास करू नको, लवकर नाश्ता बनव. बापरे, किती मजा येऊन राहिली रोज रोज. आजीकडे उद्या तिकडे आजीकडे. किती चांगलं केलं मी संदीप सोबत लग्न करून. एकदा मी मनाचा चांगला निर्णय घेतला, जिंदगी भरासाठी चांगला झाला. देवा, माझ्या संसाराला कोणाची नजर ना लागो. मनीषा, कर लवकर. हो, आली आई. संदीपची बाबा, तुम्ही जरा घरांनी फिरून राहिले काय? आम्हाला दोघीले सासू सुनेले धंदा करता चालली.
तुम्ही बॅग भरा बरं. अरे वा, मी बॅग भरू? आण 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 लवकर लवकर, पॅकिंग करून देतो मी बायकोची. राहू दे संदीपची बाबा, तुमच्या नांदी लागल्यापेक्षा मी बॅग भरून होऊन जाते. तुम्ही कधी बी मजा करूच गोष्ट नेता. राहू दे जा तुम्ही आराम करा. सुनबाई नाश्ता बनवून आणते तुमच्यासाठी गरम गरम. बसा. असं तरी म्हण गंगूबाई. सांग काय करू. जाऊ दे, त्याची नांदी सगळे पुरत नाही. आणि मी पटपट मी बॅग भरून घेतो. मनीषाला मदत करतो, मग तिचं सामान ती भरीन ना. कोणाचा होय फोन? सविता? काय झालं सविता? काही नाही आई. कोणाचा आला फोन? पाहिलंच नाही मी अजून. पाहू काय? सांगू काय तुले? हॅलो, कोण? शिवांगी ताई? बोला बोला बोला. शांताबाई, रिंकू आली तेव्हापासून चक्करही नाही मारला एखादा. मी वाटच पाहून राहिली तुमची. नाताची आठवण नाही आली काय? नाही नाही, आठवण तर आली. येतो ना, विचारच करून राहिले रोज, पण कामच निघून राहिले. आज येतच होती मी. तुम्ही काही येऊ नका, मीच तुमच्या घरी येतो. ठीक आहे, ठेवतो मग. सविता, रिंकूच्या सासूचा होता. आलता का त्याचं कोणी? फोन घेऊन काही मी घरी नसताना. तिची सासू म्हणते बाई मी घरी येतो म्हणते, काम आहे. काय तर काम आहे, आता फोनवर बोलता नाही येत. येऊ दे आता घरी, काय म्हणते तर. केलं असेल तुमच्या पोरीनं काही, म्हणून म्हणते की नाही तर सांगितलं नसतं काय फोनवर. आता पाहिलं नाही घरीच किती टरेपणा करत आहे रिंकूताई तुमच्यासोबत. सविता, तू मला सांगता काय रिंकूने माझ्यासोबत काय केलं तर? ते काम कर ना तू. मला सांगून राहिली ते तुमच्या पोरीनं काय केलं तर. तुला काय केलं माझ्यासोबत? तुला सांगतो मी. माझ्या सांग असे शिल्लकच्या गोष्टी बोलत नको जात तू. लय ऐकून राहिली मी तुझं. आई, समजते मला सगळं. एका हातवारे करून सांगू नका तुम्ही. इनच काही काळ्या केल्या असतील मी तर म्हणतो. तिच्या सासूले फोन घेऊन केला असेल म्हणून तर एवढी हे चोपडे लावून बोलून राहिली. पाहू दे आता काय आहे तर. रिंकूले गुणाची आहे ना. आता लेकरू झालं, शांत राहा. घरी आईसोबत असतो अशी भांडणं करे. ते तर सासू आहे, तिच्यावरच परीक्षा होते सगळ्या गोष्टीची. आता पाय घरी येईपर्यंत धाकत आहे जीवाले. काय म्हणते काय नाही, काय म्हणते काय नाही. शांताराम भाऊ, निघू का मग मी आता? जा तुम्ही घरात. महादेव, विहिरीत उतरून दोर कापून टाकतं काय? असं नको करू. शांती समोर चल तू. तुला माहित आहे काय, शांती मला माफ करते म्हणून लवकर. तिचा आता मायावर पहिले दात आहे. मी शकुनाबाच्या ऐकून खिस्त होतं. शांताराम भाऊ, आता तुम्हाला समजलं का नाही कोण खरं आणि कोण खोटं आहे? सांगून द्या तुम्ही शांताबाईला असं असं. तसं नाही ना महादेव, जरासं खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं तू सांगजो. असं मरता मरता वाचले शांताराम भाऊ, डुकराने वळत नेलं होतं असं सांगजो महादेव तू माझ्यासाठी. शांतीले मी कदर तरी येईन जराशी. शांताराम भाऊ, मी खोटं नाही सांगत, जे खरं आहे ते सांगतो मी. नाही तर मी चाललो घरी. अरे नाही 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 महादेव, चल चल चल. फक्त मला शांतीने माफ केलं पाहिजे बस. तू काही बी सांग, चल घरात चल. शांती कुठे गेली? शांती शांती हो. शांताराम भाऊ, हे काय बाय तू लढणं चालू करून तुला डायरेक्ट. तू चुप बस महादेव. शांती कोण आहे? आली आली. महादेव, जरा इमोशनल होऊन बोलतो काय. मला बैर दाद नाही लागलं पाहिजे, शांतीने माफ केलं पाहिजे अशा टाईप बोलतो महादेव. हो, तिला भिऊ नका तुम्ही. शांताबाई तुम्हाला नक्की माफ करीन. चिंतेश बाबा, हे काय होय डायरेक्ट कशी येऊ शकता तुम्ही घरांनी? शांती, मय घर मय दार माझ्या घरांनी मला येऊ देत नाही का तू? तुला माहित आहे का माझी परिस्थिती काय आहे? मरता मरता वाचलं मी. विचार महादेव भाऊले. तर महादेव भाऊ होय तर मी जिवंत दिसून राहिलो. शांती, तू विधवा झाली असे. शांती विधवा. शांताबाई, जाऊ दे शांताबाई, माफ करून द्या तुम्ही शांताराम भाऊले. शांती, मला समजलं शांती कोण खरं आहे कोण खोटं आहे. शांती, याच्या पुढे असं कधीच करणार नाही शांती, मी लक्षात ठेवतो. शांती, मला लय भूक लागली शांती, माझे हाल चालू आहेत खाय प्यायचे. शांताराम भाऊ, लढणं बंद करा ना शांताराम भाऊ. शांती, पहिले वावणार मला ताट. शांती, मला लय भूक लागली शांती, उपायचे आम्ही 2 दिवसापासून. शांती, अरे लाच्या बहिणीने तुम्हाला पुरणपोळीचा पाहुणचार नाही केला का चिंतेची बाबा? जाऊ दे शांताबाई,
बिचारे शांताराम भाऊ उपाशी आहेत. माझ्या घरी आले होते दोनदा. याची परिस्थिती माहित नाही शांताबाई तुले. अरे याचे गुण काही बरे आहेत काय महादेव भाऊ? एक कदर करायचे लागेचे लोक नाही. आपल्याला कदर येते, पण हे आजचा दिवस गेला की सकाळी काय झालं सगळं भुलून जातात ते. नाही शांती, आता नाही भुलत शांती मी. माफ कर शांती मला. मला ताटान शांती लवकर वाढून, नाही तर मरून जाईन शांती मी. सुनबाई ताटान बरं वाढून. चिंट्याची बाबा लय पावर आलता ना तुम्हाला? झालाय का पावर थंडा? शांती घे बोलून, किती बोलत तर बोल बोल. यानच पोट भरते मग. बोल शांती बोल. शांताबाई राहू दे शांताबाई. शांताराम भाऊ एवढं म्हणून राहिले, माफ करून दे शांताबाई. आता ते महादेव भाऊ म्हणतात म्हणून माफ करतो एकदा. आणि डबल जर असं बहीण आली तमाशे कधी केले माझ्या घरांनी तर खैर नाही तुमची. कुठे गेली सविता? तुला सांगतो शांती, आता मी रिकामाच नाही राहत शांती. मी आता कोणतं बी काम चालू करतो शांती. पाहिजे तू बी म्हणशील चिंतेची बाबा आता नका करू काम, थकले सान तुम्ही. पाहिजे शांती फक्त तू. लय धडा शिकलो मी शांती. आण सुनबाई, पोटाने लय कावलं अळून आले सुनबाई. लवकर आण लवकर आण, नाही तर चक्करून पळून जाईन. बाप वास आंब्याचा रस. तू बी शांतीच्या हातचा. आण आण आण. शांतीच्या हातात तर मी काही बी खायला तयार आहे. शांती कधी हसता हसता मला जहर देते. खुशीने पिऊन घेतो मी. चुप बसा आता. शिल्लकच्या गोष्टी कमी करा, जेवण करून घ्या चुपचाप. आणि आता असे धंदे करू नका डबल. महादेव तुम्ही बी करा जेवण याच्या सोबत. नाही शांताबाई, सविता घरी वाटपून राहिली. मला डब्बा घेतला की वावरात जा लागते. ते शांताराम भाऊ आणलं जबरदस्ती ना, म्हणून आलो मी. चला येतो शांताबाई. शांताराम भाऊ येतो. तब्येतीची काळजी घ्या. घे सविता. भुके आहेत 2-3 दिवसापासून. सोय नाही लागली कुठेसा. आण पोरी. हे पोटांदी पाहिजे काहीतरी. आण लवकर आण. आता नाही रावल्या जात. शांती थांब ना शांती. शांती या आपण दोघं जण एका ताटात जेवण करू शांती. एका ताटात लायकी ठेवली काय? एका ताटात जेवायची आणि सुनी समोर काय बोला हे तरी समजते काय? चल घ्या जेवण करून घ्या. शिल्लकच्या गोष्टी कमी करा. दे सुन बाई आण. पाय ना काय हालत झाले 2-3 दिवसांनी. तर गरमी जाते का अंगातली? शांती आता मी काही बोलत नाही म्हटलं ना शांती. काय तू लिहून देऊ का स्टॅम्पवर? स्टॅम्पवर लिहून तुमच्यावर विश्वास नाही माझा. काय सांगू मी? या वर्षाचा अनुभव आहे. करा जेवण करा, नाही तर जागर पडसान चक्कर येऊन.